न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। सोलापूर शहरातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्याविना राहणार नाही। ती बातमी म्हणजे इयत्ता 7वीत शिकणारी 13 वर्षाची चिमुकलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे। मृत चिमुकलीच्या आई अनुराधा याने सांगितलेल्या एका धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे याने 8 दिवसाआधी या चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केला होता। त्यानंतर चिमुकलीने आपल्या आजीजवळ राहायला गेली होती। बाप श्रीकांत मुलीला परत आणण्यासाठी घरी रोज आईसोबत भांडण करत होता। तू नाही आलीस तर मी जीव देईन अशी धमकी ही फोनवर मुलीला देत होता। त्यानंतर त्या चिमुकलीने आजीकडून आपल्या घरी काल आली व न जेवताच बाहेर झोपली। आई अनुराधा कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली, पण तोपर्यंत 13 वर्षाच्या या चिमुकलीने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचा आयुष्य संपवत आई, आजी व बापाचा निरोप घेतला। आईच्या सांगण्यावरून बापानेच चिमुकलीचा घात केला नसेल ना। 8 दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय तपास करतील हेही पाहणं गरजेचं आहे। अवघ्या 13 वर्षाच्या चिमुकलीवर जीवन संपविण्याची वेळ का आली व कोणामुळे आली याचा तपास पोलीस करीतच आहेत। पाहत रहा लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर। नानाचा पण पोळ आवडणारे अम्मा पाडजे करे चालले निर्याला बनवे जाईना रे। माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे। माझी पोरगी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे, तिचे वय 12 वर्षाची आहे। 7वीत शिकत आहे। तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे। तिला त्याच्या बापाने खूप मारून घेतलं। त्याच्या आजीच्या बाप गावाला गेलता। आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। मारून घेतल्यावरती 8 दिवस तिने आजीकडे निघून गेली। आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती। मग रात्री तिने बोलून आणली, येत नाही म्हणून 1 तासभर दरवाजात उभारली। बाप म्हटलं की मी तू नाही आली तर मी मरतो, मी फाशी घेतो म्हणून सांगितला। त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली। तिने रात्री जेवण पण केली नाही। तिने रात्री झोपली। तिने दिवसभर चांगली होती। तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले, मी बेगम पेटल्या तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला। तिचे वडील आलेत का तिथं? ते दोघांवरती संशय। त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो, तिला मारूनच टाकतो म्हणत होता। त्याने तिला त्यांनी घात केले माझ्या पोरीचं। तिचा मृत्यू झालेला आहे। हिना घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती, बाहेर गेली होती कामासाठी। मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझा जीव मारतो म्हणून असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती।
घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांच्या पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे. आत्महत्या करून त्यांनी पोरीला वरती लटकवलेलं होतं. त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे ह्याने पळत पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं प्रेत धरायला गेले होते. जाताना तिथं पोलीस लोक तिथं हजर झाले होते. जाताना मग त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहात? मुलीची आई. मी मुलीची आई आहे. माझी पोरगी असं का करून घेतली म्हणून राधिका शिंगे यांनी रडायला चालू केली. असं कोणी केलंय? मी तर जाताना पोरगी माझी चांगली होती, असं का घडलं म्हणून तिला तिचा नवरा आणि सासूवर संशय आहे. कशामुळे चालू होता वाद? वाद ह्यांचं चालू होतं की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवरा बायकोचं पटत नव्हतं. सतत भांडणं होत होते. सारखं त्यांना माहेरी गेली की तू अशी आहे तशी आहे म्हणून घाण शिवेगाळ करत होते. त्यांनी करताना राधिका शिंगे यांची आई रत्नाबाई देवकर हिनं राहू दे नांदाची पोरगी, त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्यांना समजूत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती. नांदवताना तुझी आई अशी आहे, घाणेरडी आहे म्हणून असं आरोप करत होता. करताना मी तशी आहे बाबा, तुझ्या घरी मी येत नाही, माझी पोरगीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर ह्यांनी म्हणत होते. त्यांनी न ऐकता पोरीला धमकी द्यायचं, गळा दाबायचं, सतत मानसिक त्रास, शारीरिक त्रास देत होता. देत असताना मुलगी म्हणत होती की मला लयच त्रास करते. म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई, कसला का नवरा असे नका, तिथंच नांदायचं, तिथंच नाव काढायचं आपलं कमवून. आम्ही कसं नाव कमवलं तसं तुम्ही नाव कमवा म्हणून रत्नाबाई देवकर ह्यांनी सांगत होते. सांगताना त्याने ऐकून पोरीच 4-5 दिवसाखाली राधिका शिंगे हिचं गळा दाबून बायकोचं त्यांना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला. कशामुळे धमकी कशामुळे देत होती? मानसिक त्रास, तू अशी आहे तशी आहे, घाणघाण आरोप करत होता पोरीवर. करताना मग तुझंच तू मृत्यू पाडतो म्हणून ते पोरीचा गळा दाबला गेला. दाबताना ते तिन्ही पोरी मिळून आरडाओरडा करताना ते पोरीचा गळा सोडून दिला. त्यांना सोडून दिल्यावर हे मृत्यू दिवसांनी दर्शना शिंगे दिवसांनी त्यांनी गावाला गेले ते कामाला. मग दाजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे येई नाही, तिला काय तर त्यांची शिकवली म्हणून आजीने कान न भरले त्याचे बापाचे. गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले. 12 वर्षाच्या पोरीला म्हटले तुझं दगड आहे तिथं, त्यामुळे तू जाती म्हटलं. ती पोरगी ऐकून दणानं पळत गेली. 8 दिवस तिने आजीकडेच राहिली. तिने येत नाही म्हणून सांगत होती. तिने मी मावशीकडे जाते उन्हाळ्या सुट्टीला, पण मी घरी येणार नाही, मला पप्पा मारताय म्हणून म्हणत होती तिने. म्हटल्यावर तिने तिथंच 4-8 दिवस राहायला दिले. मी 8 दिवसानंतर ते दुसऱ्या दिवशी अजून येऊन घरात पिऊन धिंगाणा करायला लागला. माझ्या पोरीला मी घेऊन येतो, नाही तर तिथं जाऊन भांडण करतो, सगळ्यांना शिवे गाळ द्यायला लागला. मग आरोप तुमच्या कोणावर आहे? आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग. सासू सुशीलाबाई शिंगे. श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींचे वडील आहेत. त्यामुळं मग पोरगीला बोलवून घेतले मी. पोरगी अर्धा तास दरवाजात उभारली, मी येत नाही मम्मी, मी जाते, मी इथं येत नाही, मी राहत नाही, मी इथं म्हणून म्हटली. तिने ऐकली नाही. रत्नाबाई देवकर, माझी पोरगी लगीन कसं केलं तसा आर मार आहे. सासूचं आहे, सासू खराटा झाडू घेऊन माझी पोरगीला हानमार करतात म्हणून राहू दे म्हणून नातं आहेत म्हणून मी स्वतः देऊन पोरगीला चालावं लागलं होतं घर. तिच्यामुळं पोरगीला आईला मारते म्हणून नात माझ्यापाशी आली झाडात. मी नव्हते घरात, कामाला गेल्यावर तिथं काम सोडून मी घरला आल्यापर्यंत पोरगीला हान मार केले. तर पोरगीला नातूला बाप बसून धमकी दिलेला आहे, तुला कवाबीर मी मारून टाकते म्हणून. धमकी देण्याच कारणाने कशामुळे धमकी देत होती? तू तिकडं आजीपाशी कसं जाऊन सांगती तू काय सांगत? तुमच्या आईला मी मारते म्हणून धमकी दिलेला आहे. ती मुलगी तुमच्यापाशी कधी आणि केव्हा आली मुलगी होती? माझीपाशी 8 दिवस होती. मी गुरुवार सोडून आल्यावर 10 वाजता 10:30 वाजता मी नातूला सोडून आलो. नातूला बाप आजी राग केलेत.
म्हणून मी रागाना 10 वाजता मी सोडून आणून 10 वाजता मी कशाला बोलू म्हणून पोरगीला रागून मी घरला आले. हे का केलेत की नातूला माझी पोरगी घरात नव्हती. शिक्षा पाहिजे. हे मला पोरगीची नातूची शिक्षा पाहिजे मला. म्हणजे मुलगी 8 दिवस तुमच्यापाशी होती. माझे पैसे होता 8 दिवस. तिला धमकी होतं हा धमकी होता म्हणून शेव देत होता म्हणून बाप. त्या मुलीने का सांगितले का तुम्हाला? मला सांगत होते माझे बाप तसा शेव देते असा शेव देते म्हणून. मुलगी तिला सांगते होतं तू कशा का जाऊन सांगते म्हणून माझी नातूला का केलेत की. त्या मुलीला तुम्ही कधी आणि कसं आणून सोडला? गुरुवारी रात्री 10 वाजता आणून सोडल्या मी. त्यांच्या आजीला त्यांच्या वडिलाला शिक्षा तुम्हाला पाहिजे. कधी आणि कसं माहीत झालं? आम्हाला इनबाई आल्यावर माहीत पडलं 7 वाजता. पोरगी असं करून घेतली माहीत आहे म्हणून. आम्हाला काय बी माहीत नाही म्हणून तेव्हा आम्ही 6 वाजता आले. तिने काय केले त्या चिठ्ठ्या सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी लिहिलं होता का? हा चिठ्ठी सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी कोण लिहिलं होती ते पोरगी लिहून ठेवलं होती म्हणून सगळं झाकून ठेवलेत हेपर्यंत. आजी मला त्यांचं वडील मारतो म्हणून सगळं ते लिहिले तिने सगळं काय करायचं लिहिले. ते शिक्षा माझ्या नातूची शिक्षा पाहिजे मला. आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं काय तुम्हाला काय काय समजलं का नाही? सगळं झाकून ठेवलेत. काय झाकलं नाही तर जाळून ठेवलं तर कसं सापडत. अजून रिक्षा घेऊन चाललो तर पोलीसला म्हणलंय काय असल्या निरार करून मला द्यायचा म्हणलं तर पोलीस तवा रिक्षात थांबून घातले. वडिलाचं आजीला शिक्षा होऊन सापडत. आता काय तुमचं म्हणणं काय आता? माझ्या म्हणणं मला जावाला शिक्षा आणि इनबाईला शिक्षा पाहिजे.